अगं परवा प्रदीपची कितीतरी दिवसांनी गाठ पडली. गाठ पडणे म्हणजे भेटणे. पण एखाद्याला आपण खिंडीत गाठला असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा गाठणे म्हणजे पकडणे असा अर्थ होतो. गाठीचे किती प्रकार आहेत रे. काही सुरगाठी, काही निर्गाठी. अगं पूर्वी बघ शेंडी राखत त्या शेंडीची सुद्धा गाठ असे हो. आणि जानव्याची गाठ असे आणि टायची गाठ त्याचे सुद्धा सामोसा, डबल सामोसा असे प्रकार. आणि प्रेमाची रेशीमगाठ. सगळ्यात महत्वाची लग्नगाठ. वधूवरांच्या शेल्यांना गाठ मारायचे आणि त्यांना होमाभोवती 7 फेरे मारायला लावायचे. म्हणजे त्यांना या गाठीनी सगळं आयुष्यभर एकत्र गुंफलं जायचं. गुढीपाडव्याला गुढी उभारतो, त्या गुढीला आपण गाठी बांधतो आणि ती साखरेच्या पदकांनी केलेली असते. हो, आणि ती गाठी लहान मुलाच्या गळ्यात घालून त्यांनी ती गाठी चोखत चोखत घरभर हिंडायचं. आणि त्या गाठीची गोडी काही औरच असते. हो, पण माणी काही गाठी मात्र काहीतरी चिंता घेऊन येतात बरं का. म्हणजे एखाद्याला पेशंट डॉक्टरकडे येतो आणि म्हणतो, डॉक्टर माझ्या मानेत गाठ आली आहे बघा. त्यावेळेला त्या पेशंटच्या मनात चिंतेचं काहूर मारलेलं असतं. पण अशा छातीतल्या मानेतल्या गाठीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. पूर्वी जेव्हा प्लेग हा रोग होता त्या प्लेगची साथच असायची आणि ती प्लेगची गाठ काखेत उपटायची ना. हो, या प्लेगच्या गाठीचा उल्लेख आचार्य अत्र्यांच्या नाटकात म्हणजे साष्टांग नमस्कार मध्ये सुद्धा आहे. मला गाठच्या शब्दावरून 2 सुंदर गाणी आठवत आहेत. हो, कोणती? आज अचानक गाठ पडे. हो हो हो, कुमार गंधर्वांचं गाणं आहे. आणि दुसरंही कुमार गंधर्वांचंच आहे. हो, ऋणानुबंधाच्या इथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता